नमस्कार. आज मी MPSC मुख्य परीक्षा आन्सर रायटिंग रिलेटेड नेक्स्ट व्हिडिओ बनवत आहे आणि आज मी UPSCच्या 2025च्या GS1 मधला क्वेश्चन सिलेक्ट केला आहे. तर क्वेश्चन आहे डिस्कस द सेलियंट फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर. हडप्पा वास्तुकलेची प्रमुख वैशिष्ट्ये चर्चा करा. तर त्यांनी या क्वेश्चनमध्ये फक्त आर्किटेक्चर बद्दल विचारलेलं आहे, त्यामुळे एकच पार्ट विचारलेला आहे. त्यांनी हरप्पन पीपलचं रिलिजन, सोसायटी या कोणत्या गोष्टी विचारलेल्या नाहीत, फक्त आर्किटेक्चर विचारलेलं आहे. त्यामुळं आन्सरचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असेल. 10 मार्काचा क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला 2 पेजेस मिळतील. क्वेश्चन हा इथंपर्यंत येईल, जो ऑलरेडी इंग्लिश आणि हिंदीमध्ये प्रिंट असेल. इथेपर्यंत आपलं इंट्रोडक्शन येईल, जे 2-3 लाईनचं असेल. इथं मेन बॉडीचं हेडिंग येईल आणि त्याच्यानंतर आन्सर तुम्ही A, B, C, D अशा मेन पॉईंट्समध्ये आणि A मध्ये 1-2, B मध्ये 1-2, अशा C मध्ये 1-2 अशा सब पॉईंट्समध्ये डिवाइड करू शकता किंवा डायरेक्टली 1, 2, 3, 4 असे 7-8 पॉईंट्स इथंपर्यंत येतील आणि इथं तुमचं कन्क्लुजन येईल. अशा प्रकारे हा क्वेश्चन डिवाइड होईल. बघू आपण याच्यामध्ये आता कोणत्या गोष्टी येतात. पहिल्यांदा आहे इंट्रो. इंट्रोमध्ये एकतर तुम्ही टाइम पिरियड मेन्शन करू शकता, जो मॅच्युअर हरप्पन सिव्हिलायझेशनचा 2600 to 1900 BC आहे, किंवा तुम्ही हे मेन्शन करू शकता की हरप्पन सिव्हिलायझेशन हे आशियाचं ओल्डेस्ट किंवा लार्जेस्ट, मोस्ट ॲडव्हान्स्ड यापैकी काही मेन्शन करू शकता, किंवा करंटमध्ये काही असेल. फॉर एक्झाम्पल राखीगडी साईट ही इंडियामध्ये एक्सकेवेट झालेली आहे आणि ही लार्जेस्ट साईट आहे. हे तुम्ही इंट्रोमध्ये मेन्शन करू शकता. या तिन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट इंट्रोडक्शनमध्ये येईल. त्याच्यानंतर आहे मेन बॉडी. मेन बॉडीमध्ये असे पॉईंट्स येतील: डिव्हिजन ऑफ टाउन. हे तुम्हाला पॉईंट्स अजून एक्सप्लेन करायचे आहेत, मी फक्त मेन पॉईंट सांगत आहे. सिटाडेल, लोअर टाउन. त्याच्यानंतर येईल टाउन प्लॅनिंग, ग्रिड पॅटर्न आहे रोड्सचा, 90 डिग्रीमध्ये एकमेकाला क्रॉस करतात. त्याच्यानंतर हाऊस, हे 2 स्टोरी आहे, 3 स्टोरी आहेत. हाऊसचं जे डोअर आहे ते मेन रोडवर नाही, तर ते आतल्या साईडला आहे, किंवा यांच्या विंडोजची डिझाईन प्रायव्हसीसाठी. त्याच्यानंतर हायजीन रिलेटेड, ड्रेनेज सिस्टीम क्लोज्ड आहे, क्लिनिंगची व्यवस्था आहे, पिट्स आहेत प्रत्येक घरामध्ये इनसाइड हाऊस. ग्रेट बाथ आहे. त्याच्यानंतर ग्रेनरीज, फोर्टिफिकेशन. त्याच्यानंतर काही स्पेशल आर्किटेक्चर आहे. फॉर एक्झाम्पल लोथलचं डॉकयार्ड आहे. या गोष्टी येतील आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन येईल. कन्क्लुजनमध्ये तुम्ही हरप्पन सिव्हिलायझेशनचा डिक्लाइन
आणि त्याच्या फीचर्समध्ये झालेला आर्किटेक्चर फीचर्समध्ये झालेला डिक्लाइन मेन्शन करू शकता, किंवा हे आर्किटेक्चर कसं हिस्टॉरिकल रायटिंगसाठी हेल्पफुल आहे, कारण हे एव्हिडन्स प्रोव्हाइड करतात, हे मेन्शन करू शकता. किंवा मॉडर्न बरोबर तुम्ही कनेक्ट करून आता जे इंडियामध्ये स्मार्ट सिटीज आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, या गोष्टीशी कनेक्ट करू शकता. तर या गोष्टी जी मी सांगितल्या की इंट्रो ह्या तीनपैकी काही एक, बॉडीमध्ये 7-8 पॉईंट्स वेगवेगळे, आणि कन्क्लुजन जे आहे ते लार्जर इश्यूला, हे एक तुमचं ॲव्हरेज किंवा अबाव ॲव्हरेजच आन्सर होईल, ज्याला एक चांगले मार्क येतील. पण याच्यामध्ये देखील अजून व्हॅल्यू ॲडिशन करायची असेल आणि याच्यापेक्षा जर चांगला आन्सर बनवायचा असेल तर कोणत्या गोष्टी मेन्शन करायला हव्यात, तर तुम्ही डिव्हिजन ऑफ टाउन्स जे आहे सिटाडेल आणि लोअर टाउन, इथे तुम्ही सिटाडेल आणि लोअर टाउनची डायग्राम काढू शकता. हे सिटाडेल आहे, हे लोअर टाउन आहे, हे वेस्टला आहे, हे ईस्टला आहे. किंवा टाउन प्लॅनिंगमध्ये तुम्ही डायग्राम काढू शकता की कसं 90 डिग्रीजमध्ये रोड एकमेकाला क्रॉस झालेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही फॉर एक्झाम्पल इथं मेन्शन करू शकता ढोलावीरा 3 पार्ट्समध्ये आहे. किंवा हाऊसेसमध्ये तुम्ही इंग्लिश बॉन्ड मॅसोनरी हा जो आपल्या महाराष्ट्राच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या बुकमध्ये वर्ड यूज केला आहे तो तुम्ही यूज करू शकता. ग्रेट बाथमध्ये मोहनजोदाडो, ग्रेनरीजमध्ये हरप्पा आणि मोहनजोदाडो या साईट्सचं नाव, लोथलमधलं डॉकयार्ड, ढोलावीरामधलं वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम, या गोष्टी जर तुम्ही ॲडिशनल केल्या तर तो आन्सर अजूनच चांगलं होईल. म्हणजे मी जसं सांगितलं की ह्या बेसिक गोष्टी इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन या तुम्हाला एक चांगलं मार्क देऊन जातीलच, पण त्याच्यानंतर काहीतरी ॲडिशनल गोष्टी की तुम्ही ही डायग्राम काढताय सिटाडेल अँड लोअर टाउनची, तुम्ही हे फॉर एक्झाम्पल मेन्शन करताय, नावं मेन्शन करताय ढोलावीरा, मोहनजोदाडो, हरप्पा, वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम, इंग्लिश बॉन्ड मॅसोनरी, या गोष्टी तुम्हाला ॲडिशनल मार्क देतील. प्लस त्यांनी क्वेश्चनमध्ये जे विचारलंय की डिस्कस द सेलियंट फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर, तर तुम्ही कन्क्लुजनच्या अगोदर कनेक्टिंग लाईन, इथं जर तुमचं कन्क्लुजन येतंय तर तुम्ही त्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी लॅक करतायत हरप्पन आर्किटेक्चरमध्ये, की रिलिजियस स्ट्रक्चर नाही आहे, त्याच्यानंतर पिरॅमिड सारख्या ज्या मोठ्या गोष्टी इजिप्तमध्ये आहेत तसे लार्ज स्ट्रक्चर अवेलेबल नाही, ह्या गोष्टी जर तुम्ही मेन्शन केल्या तर ते आन्सर एक्स्ट्राऑर्डिनरी होईल. पण एक्झाम रिअल टाइम मध्ये हे सगळं पॉसिबल नाही. यातील एखादी डायग्राम येऊ शकते आणि तुम्ही फॉर एक्झाम्पल मध्ये साइट्स मेन्शन करू शकता. अशा काही गोष्टीच पॉसिबल आहेत. तुम्हाला जर आन्सर रायटिंगची सवय असेल तर ही गोष्ट तुम्हाला एक्स्ट्रा जमेल आणि तो तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स फेच करून जातील. ह्या व्हिडिओमधून मला हा एक्झॅक्टली हरप्पन सिव्हिलायझेशन हा टॉपिक न शिकवता आन्सर कसं स्ट्रक्चर करायचं आहे या गोष्टी सांगायच्या होत्या. मला वाटते की ते ह्या व्हिडिओमधून क्लिअर होईल. थँक्यू.